नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बाहेर कशी मिळतात तसेच मेयोनीज आणि चीज घालून मस्त असे वेज सँडविच कसे बनवायचे ते पाहतोय। हे चवीला अगदी भन्नाट लागतात, अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग अतिशय चविष्ट असे वेज चीज सँडविच बनवण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये काही भाज्या घ्यायच्या आहेत। तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये घेऊ शकता। तर मी इथे कांदा, शिमला मिरची, गाजर, स्वीट कॉर्न असे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तुम्ही अख्खे स्वीट कॉर्न देखील यामध्ये घालू शकता, पण ते दातामध्ये येतात त्याकरिता मी त्याला हलकंसं कट करून घेतलंय। सोबतच मटार देखील मी हलकेसे कट करून घेतलेले आहे। जर तुम्ही मुलांसाठी हे सँडविच बनवत असाल तर भाज्या चॉपरमध्ये घालून बारीक देखील करून घेऊ शकता, जेणेकरून कारण लहान मुलांना सवय असते भाज्या काढून टाकायच्या, तर बारीक केल्याने त्यांना कळणारही नाही की यामध्ये भाजी घातलेली आहे आणि ते सँडविच आवडीने खातील। आता या सर्व भाज्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये मी 1 पाव चमचा मिरेपूड घालत आहे। याने आपल्या सँडविचला चव खूप छान येते, पण याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल। आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। सँडविचमध्ये मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे, कारण आपण यामध्ये मेयोनीज आणि चीज यूज करणार आहोत, कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे सँडविचमध्ये मीठ जास्त नको व्हायला। आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे मेयोनीज घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता काही वेळातच इथे आपलं सँडविचचं मिश्रण बनून तयार होतं, तुम्ही बघू शकता। आता आपण याचे चविष्ट असे सँडविच बनवायला घेऊया। सँडविचकरिता इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मी याचे कॉर्नर कट करून घेत नाही आहे, जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कॉर्नर कट करून घेऊ शकता। आता आपण बनवलेली स्टफिंग यावरती घालायची आहे आणि मस्त अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। आता ही स्टफिंग मी व्यवस्थित अशी पसरवून घेतलेली आहे। आता आपण यावरती चीज स्लाइस घालणार आहोत। तुम्ही चीज स्लाइसच्या ऐवजी चीज असते ना ती किसून देखील घालू शकता। आणि जर तुम्हाला हे सँडविच जास्त असे चीजी हवे असतील तर स्टफिंग घालण्याच्या आधी 1 स्लाइस ठेवायचं, मग वरतून 1 स्लाइस ठेवायचं, असे 2 स्लाइस तुम्ही एका सँडविचमध्ये यूज करू शकता, जेणे आपले हे सँडविच जास्त असे चीजी होतील। आता यावरती दुसरा ब्रेड स्लाइस ठेवूया, छान प्रेस करून घेऊ आणि वरतून मस्तपैकी असं बटर लावून घेऊया। बटरने चव छान येते आणि त्याचबरोबर आपले हे ब्रेड मस्त असे भाजले जातात। आता इकडे मी तवा गॅसवरती मंद आचेवर तापवून घेतला आहे। आता त्यावरती आपण बनवलेले सँडविच ठेवून घेऊ आणि मंद आचेवरती हे सँडविच आपण मस्त असे खरपूस भाजून घेऊ। दोन्ही सँडविच मी तव्यावरती ठेवलेले आहेत। आता वरतून देखील आपण मस्तपैकी बटर लावून घेऊया आणि 2 मिनिटे मंद आचेवर हे सँडविच खरपूस असे भाजून घेऊ। 2 मिनिटांमध्ये हे सँडविच छान असे खरपूस भाजून होतात, तुम्ही बघू शकता। याचा कलर किती सुरेख आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील हे सँडविच आपण असेच खरपूस भाजून घेऊया। काही वेळातच इथे आपले मस्त असे सँडविच भाजून होतात, तुम्ही बघू शकता। आता हे सँडविच आपण कट करून घेऊ। हे सँडविच चवीला भन्नाट लागतात, छान असे चीजी होतात। कधीमध्ये नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता। तर हे चीज मायो सँडविच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी धन्यवाद।